इथं मी 1 किलो गहू घेतलेला आहे। गहू जुना घ्यायचा आहे, मग तो कोणताही असेल, आपण रोजच्या वापरातला तरीसुद्धा चालेल। व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये भरपूर असं पाणी घालून चोळून व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे, कारण ह्याच्यावरती पावडर वगैरे असते ती धुवून निघाली पाहिजे। त्यानंतर आपल्याला यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे, जेणेकरून आपल्याला गहू आहे तो भिजत ठेवायचा आहे आणि जेणेकरून डीप होईल इतपत पाणी वतायचं आहे। त्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हा गहू आहे तो 4 दिवसांकरिता आपल्याला भिजत ठेवायचा आहे। 4 दिवस झालेले आहेत, गहू भिजून छान असे फुगलेले आहेत गहू। तर झाकण काढलेलं आहे आपण। आता ह्यावरचं पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे बाजूला काढून घ्यायचं आहे। स्वच्छ धुवून घेतलेला आहे गहू। त्यानंतर आता ह्या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि थोडा थोडा गहू आपल्याला घालून व्यवस्थित असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्यातील चीक आहे तो पूर्णपणे गहू आहे ते फुटले पाहिजेत। तर गरजेनुसार पाणी घालायचं आहे, जास्तीचं पाणी झालं तरीसुद्धा काही हरकत नाही। तर मिक्सरला आपण झाकण लावू भांड्याला आणि व्यवस्थित असं हे फिरवून घेऊ। बारीक असं गहू दळून घेतलेलं आहे, पाहू शकताय तुम्ही। अगदी चीक पडलेला आहे त्यामध्ये आणि पाण्याचा सुद्धा वापर केल्यामुळे पटकन असा गहू फुटला जातो। व्यवस्थित असं एका टोपामध्ये वतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं व्यवस्थित सगळा गहू आहे तो आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। गहू आहे ते पूर्णपणे आपण मिक्सरमधनं फिरवून घेतलेला आहे। आता गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे, कारण आपल्याला जे वरचे जे गव्हाचे चोथा निघणार आहे ना, तो आपल्याला साईडला करता येईल। तर एक चाळण घेतलेली आहे आणि एक टोप घेतला आहे। तर थोडं थोडं करून ह्याच्यावरती आपल्याला गाळून घ्यायचं आहे। जे पूर्णपणे चोथा आहे ते गव्हाचा तो निघाला जाईल आणि चीक आहे तो खाली टोपामध्ये आपल्याला शिल्लक राहील। तर अशा पद्धतीनं पूर्णपणे व्यवस्थित असं हात दाबून चीक आहे यामधील काढून घ्यायचा आहे आणि वरचा चोथा राहतोय तो आपल्याला साईडला फेकून द्यायचा आहे, म्हणजे त्याची गरज नाही आहे काय। त्यानंतर पूर्णपणे आपल्याला चीक आहे तो खाली भेटलेला आहे, पण आपल्याला नंतर अजून एका दुसरा टोप घ्यायचा आहे आणि जो चीक राहिलेला आहे जो चोथा तो सुद्धा अजून एकदा पाणी थोडंसं टाकून तो पण एकदा पिळून घ्यायचा आहे, जेणेकरून जो चीक थोडासा राहिलेला असेल तो सुद्धा आपल्याला शिल्लक राहिलेला चीक सुद्धा भेटेल। आणि व्यवस्थित असं त्याचा हाताने फिरवून असं पूर्णपणे दाबून त्यामधील चीक काढून घ्यायचा आहे आणि जे वरचा चोथा आहे तो फेकून द्यायचा आहे। हा चीक आहे तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे, म्हणजे आपण पुरणाची चाळण घेतलेली त्यामुळे व्यवस्थित असं वरचा चोथा आहे तो बाजूला निघतो। आता इथं मी सुजीची चाळण घेतलेली आहे आणि पूर्णपणे चीक आहे तो आपल्याला डबल 2 वेळा असा गाळून घ्यायचा आहे, जेणेकरून बारीक बारीक कण गेलेले आहेत गव्हाचे ते पूर्णपणे निघतील आणि वर चिकावर तांबा वगैरे अजिबात येणार नाही। तर हा चीक आपला रेडी झालेला आहे तयार। तर यावरती आपल्याला व्यवस्थित असं झाकण ठेवायचं आहे आणि हा रात्रभर असाच चिकाचा टोप आहे तो ठेवून द्यायचा। सकाळ झालेली आहे। आता हा वरचं पाणी आलेलं आहे ते एका टोपामध्ये व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे, जेणेकरून चीक येईपर्यंत हे वरचं पाणी आहे ते बाजूला काढून टाकायचं आहे। चीक आहे तो व्यवस्थित असं खाली राहिलं। त्यानंतर मी दुसरं पाणी वतलेलं आहे। यामध्ये आपल्याला 2 ते 3 टोप पाणी यामध्ये वतायचं आहे आणि त्यानंतर सुद्धा एकदा झाकून हे व्यवस्थित असं रात्रभर ठेवून दिलेलं आहे। त्यानंतर मी पुन्हा 6व्या दिवशी कुरडया घालायला घेतलेल्या आहेत। तरी वरचं पाणी आहे ते पूर्णपणे काढलं। असं का केलं एक दिवस, तर जे तांब आहे ते पूर्णपणे वरचेवर निघून येते आणि हे पाणी बघा तुम्ही खराब दिसतंय का नाही, तर ते पूर्णपणे पाणी वरचं आपण काढून टाकलेलं आहे। असं केल्यामुळं काय होतं, पांढऱ्या शुभ्र अशा कुरडया आपल्या तयार होतात। त्यामुळं एक दिवस आपण 4 दिवस गहू भिजवले आणि नंतर 5व्या दिवशी चीक काढला आणि 6व्या दिवशी कुरडया घातल्या, त्यामुळे पांढऱ्या शुभ्र अशा कुरडया आपल्याला तयार होतात। चीक आहे तो आपल्याला एका छोट्याशा टोपानं मोजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला पाण्याचा अंदाज आहे तो अगदी परफेक्ट आला पाहिजे। तर पाऊण टोप इतका आपला चीक तयार झालेला आहे, तर पाहू शकताय तुम्ही। त्यानंतर तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे, जास्त वगैरे पाणी घ्यायचं नाही। तर तेवढंच पाणी घेऊन एका टोपामध्ये मी गरम करायला ठेवत आहे। पाणी अगदी उकळवून घ्यायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित असं उकळल्यानंतर झाकण ठेवायचं, म्हणजे पटकन उकळी येते। पाणी उकळलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। मिठाचं प्रमाण जे आहे ते अगदी परफेक्ट असायला हवं, कारण खारट अजिबात व्हायला नको। उन्हाळ वाळवणाचे पदार्थ आहे ते। आणि व्यवस्थित असं एक लाटणं घेऊन आपण चीक आहे तो वतून व्यवस्थित हाटून घ्यायचा आहे
असं केल्यामुळं काय होतं, अजिबात गुठळ्या वगैरे चिकाच्या होत नाहीत। सतत ह्याला हलवत राहायचं आहे। गॅस आहे तो अगदी स्लो ठेवलेला आहे। पाहू शकताय तुम्ही घट्टसर असा आपला चिक तयार झालेला आहे। अजिबात गुठळ्या वगैरे काही सुद्धा होत नाहीत। अगदी परफेक्ट असा आपला चिक तयार होतो। तर व्यवस्थित असं ते झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटासाठी हा चिक आहे तो आपल्याला वाफवून घ्यायचा आहे। तर जवळजवळ 15 ते 20 मिनिट झालेला आहे। चिक आपलं पाहू शकताय तुम्ही मस्त असा अगदी लोण्यासारखा मऊसूत असा झालेला आहे। इथं मी साचा घेतलेला आहे कुरडईचा आणि मोठी चकली त्यामध्ये टाकलेली आहे, कारण छान अशा मोठ्या कुरड्या येतात। व्यवस्थित चिक भरून घेतलेला आहे त्यामध्ये आणि कुरड्या घालायला सुरुवात केलेली आहे। पाहू शकताय अजिबात कुठेही कुरडई आपली तुटत नाही, कारण चिक चांगला शिजवला तर व्यवस्थित अशी कुरडई आपली तयार होते आणि अजिबात घालताना सुद्धा तुटत नाही। पाहू शकताय तुम्ही सर्व कुरडे आहेत ते घालून घेतलेले आहेत। 2 ते 3 दिवस उन्हामध्ये छान अशा सुकवून घेतलेल्या आहेत। छान अशा वाळलेल्या आहेत। वाळवणाचे पदार्थ छान वाळवून घ्यायचे आहेत। तेल गरम झालेलं आहे आणि व्यवस्थित असं त्यामध्ये कुरडे टाकून घेतलेले आहे। पाहू शकताय तुम्ही छान अशी कुरडे आहे ते फुलून तयार झालेले आहे। अगदी डबल टिबल कुरडे फुललेले आहे। इथं मी काही कुरडे आहेत ते तळून घेतलेले आहेत। पाहू शकताय तुम्ही अजिबात तेलकट अशी कुरडई झालेली नाही, तर आणि खुसखुशीत सुद्धा झालेली आहे, चवीला एक नंबर। तर तुम्ही नक्की हा रेसिपी आहे ते ट्राय करा आणि कमेंट करून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।